मुंबई महिला आयोगाच्या अध्यक्षा संस्कारी संवेदनशील असल्या पाहिजेत, मात्र हे रुपाली चाकणकरांच्या अंगी दिसत नाही. महाराष्ट्रात अनेक घटना घडतात, वाईट घटना घडत आहेत, महिलांवर अत्याचार होत आहेत, तेव्हाही रुपाली चाकणकर पक्षाच्या विरोधात जर काही असेल तर पदर खोचून उभ्या राहतात, असा टोला किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे. बाबत कारवाई करताना पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलंय का? माझ्या माहितीनुसार निलेश चव्हाण हा पण अजित पवार राष्ट्रवादीचा तो पदाधिकारी आहे. हे हगवणे कुटुंबातले जे सासरे, दोन दीर, नवरा आणि ती रंभा जी नणंद, तिचं नाव पण घेऊ इच्छित नाही मी, त्या अशा रंभेला त्यांचा कंटिन्यू पक्षामध्ये जाणं येणं ह्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं होतं. निलेश चव्हाणचं आता एक एक जे कॅरेक्टर बाहेर येत आहे ते इतकं वाईट आहे की त्याचा आता त्या मयुरी बरोबर, ती मयुरी नाही नणंद, तिच्याबरोबर वाईट काहीतरी संबंध आहेत हे आता बाहेर आलंय. स्वतःच्या पत्नीचा व्हिडिओ बनवून आपल्याकडे सेव्ह करून ठेवणं कुठल्या मानसिकतेमधला मुलगा आहे? आणि अशा मानसिकतेतल्या मुलाचे संबंध या हगवणे कुटुंबाबरोबर होते. त्यांची एक मोठी सून आमची भांडणं म्हणे तो मिटवत होता आणि तो पण त्याच्या ऑफिसला बोलवून. ह्याचा अर्थ हे क्रिमिनल माइंडचीच लोक होती. दोन दोन सुनांना छळण्याचं त्यांनी काम केलं. त्यामुळे पोलिसांचं मला आश्चर्य वाटतं, कारण आम्हाला कायम अभिमान आहे महाराष्ट्र पोलिसांचा आणि मुंबई पोलिसांचा, की अशा वाईट महिलांच्या बाबतीत घाणेरडं वागणूक करणाऱ्यांना आमची पोलीस महाराष्ट्राचे असतील किंवा पुण्याचे असतील अगदी पक्का न्याय देतात महिलांना. पण यावेळेला मला कळत नाहीये ते कोण पोलीस आहेत सुपे म्हणून, काही नातेवाईक आहे वगैरे असं कळतंय. मुळात तुम्ही जेव्हा गणवेश घालता ना पोलीस म्हणून, तेव्हा तुम्हाला कुठलंही नातं नसतं. तुमचं नातं एकच असतं, सगळ्यांचं रक्षण करणं, हेच तुमचं नातं आहे. पण तेच जर बिघडताना दिसतंय तर मात्र आता आम्ही नक्की कोणाकडे बघायचं, आम्हाला न्याय. महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष असतात त्या एकतर किती शिकलेल्या असावा, काय असावा, तो त्याच्यामध्ये क्रायटेरियामध्ये नक्की असणार, परंतु अशा संस्कारी असाव्या, संवेदनशील असाव्या, हे मात्र रुपाली चाकणकरांच्या अंगी अजिबात दिसत नाही. एवढी मोठी घटना घडल्यानंतरही महाराष्ट्रात अनेक घटना घडतायत, वाईट घटना घडतायत, महिलांवर अत्याचार होत आहेत, पण तेव्हाही या बाई फक्त पक्षाच्या विरोधात जर काय असेल तर पदर खोचून उभ्या राहतात. आणि अशा वेळेला अशा घटना, ज्या वैष्णवीची आत्महत्या, आता लोक बोलतायत ती आत्महत्या आहे की मारून टाकला, ते पोलीस बघतील, ते आपलं काम नाही. पण त्याच्यामध्ये ह्या रुपाली चाकणकरनी जे काही तिचे असंस्कार तिने पक्के दाखवले, लोकांना चिल्लर म्हणते. अहो, चिल्लर आणि थिल्लर ह्या बाई आहे असं आता लोक उघड बोलायला लागले. आणि अशा चिल्लर थिल्लर बाईला ही लोक जर अध्यक्ष म्हणून ठेवत असतील किंवा त्यांच्यावर कुठलाच दाब नसेल एका पक्षाचा किंवा एका संस्काराचा, तर मला वाटतं महाराष्ट्र कुठे चाललंय? त्यामुळे महाराष्ट्रातल्या ज्या महिला आहेत, ज्या लाडक्या महिला आहेत, ज्या पीडित महिला आहेत, 100% रुपाली चाकणकरांकडनं त्यांना न्याय मिळणारच नाही. कारण ज्या सदस्या होत्या त्या सांगतात वर्ष 6-6 महिने या खुर्चीत बसत नव्हत्या, फक्त फोनवरना, व्हॉट्सअपवरना किंवा ऑन कॉल काय म्हणतात त्याच्यावरना फक्त करत होत्या. मग जर यांना खुर्चीत बसायची पण वेळ नसेल तर यांना रिकामे करा, कशाला ठेवलं यांना? अशा कितीतरी महिला असतील या पदाला न्याय देणाऱ्या असतील. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सन्माननीय अजित पवार साहेबांनी निश्चित महाराष्ट्रातल्या महिलांची भावना
महिलांची तळमळ आणि हिच्याबद्दल असलेला आता जो राग आहे त्याचा विचार करावा आणि अशा बाईला पदावरनं पहिला बाजूला करून चांगली सक्षम अशी महिला त्याच्यावरती विराज. निलेश चव्हाणला शस्त्राचा परवाना मिळवून दिलेला आरोप होत आहे. हो, निश्चित. गव्हाण हगवणे कुटुंबीबरोबर सुपेकरांचं नातं आहे आणि सुपेकरांच्या मुलीबरोबर हगवणेच्या मुलीबरोबर चव्हाणांचे काहीतरी घाणेरडे संबंध आहेत हे आता बाहेर येत आहे. त्यामुळे ही लिंक लागते ती आता बरोबर लागते.